शिवा मोठा गेम झाल्यावर आता काय करायचं? काही गेम वगैरे नाही झालाय, आपला गैरसमज झालाय. उगाच आपण नको ते विचार करत बसले. यार ऐका ना, मला काय वाटतं त्याला न सांगता कोणीतरी प्रोजेक्ट साईन केला असेल, नाहीतर तो असं नाही वागणार. आपण ओळखतो ना त्याला. ए बॅटरी, किती रे तू भोळा? त्या कंपनीचा मालक आहे तो छकुल, आणि त्याला माहित नसेल एवढा मोठा प्रोजेक्ट साईन झाला तर? त्यालाच कोणीतरी फसवत असेल तर? हा, तर तुम्हाला अजून त्याचीच बाजू घ्यायची आहे काय? भाई लोक, हे श्रीमंत माणसांची चामडी ना अशीच असते. आधी गोड गोड बोलतात आणि मग त्यांचं काम काढून घेतात. तर काय लांडगा निघाला रे तो छकुला. छकुला आपण त्याला छकुला बोलायचो रे, पण शकुनी निघाला तो. असं वाटतं आत्ताच्या आत्ता जाऊन त्याला ठोकला पाहिजे. हे डिप्पर, इज्जतीत बोलायचं, बोलताना विचार करायचा. वा शिवा वा, आता तू त्याला मारणार आहेस? इतका विश्वास आहे तुझा त्याच्यावर की तू डिप्परची कॉलर पकडलीस? म्हणजे उद्या तू त्याच्यासाठी आम्हाला पण सोडशील? हा, म्हणजे आज तू त्याची कॉलर पकडलीस, उद्या तू आम्हाला मारशील? मी परत एकदा सांगते, हा विषय ना वस्तीतल्या लोकांचा आहे. आणि तू काही माहित नसताना फालतूचे तर्क लावायचे नाही. बरोबर ग. जेव्हा तुझा छकुला तुला फसवेल ना, तेव्हा कळेल तुला. आता सध्या तोच दिसतोय ना तुला, म्हणून तू माझ्यावर हात उचललास. अरे जाऊ दे रे डिप्पर. अरे तिने मुद्दामून नसेल रे केलं, तू लक्षात घे. काय आशू, लग्न कधी करताय? अरे वा, मी तर म्हणतो उद्याच करा. ऑफकोर्स इथेच करतो आत्ता हवं तर. आणि तुम्ही याल फक्त लग्नाला. ए नाहीतर एक काम करा, तुम्ही दोघं ना पळून जाऊन लग्न करा. अरे हो, आयुष्यात काहीतरी थ्रिल हवं ना. येस येस पाहिजे. नाही आशू, पण पळून. दिव्या दिव्या ते मस्करी करतात. ते अजून तुला 5 वेगवेगळ्या आयडियाज सांगतील. डोंट वरी. ऐक ना आशू, हा, तू काय तुझ्याकडे पण आयडियाज आहेत का काही? ऐकून घेशील? हा बोल. आपण सेल्फी काढूया ना. हो हो काढूया ना, चल. सेल्फी काढला ना आपण. अरे काढला, पण तेव्हा ती तेव्हा तेव्हा काय? ती सेल्फी काढला, पण तेव्हा ती दिव्या नव्हती. दिव्या नव्हती. हा, म्हणून मग परत काढूया. हा चालेल. आशू ये दिव्या. ग्रुपवर पाठवतो. तू पण ना दाखवणार आहे. हे बघू, घे ना. छान आलाय. अरे वा, छान आलेत. अरे मांजा, बघू देत ना. असं काय करतोयस? नाही मी दाखवतो ना. मांजा बघू देत ना मला बाकीचे पण फोटोज. नाही, काय झालं दिव्या, माझे काही पर्सनल फोटो आहेत. मी तुला व्हॉट्सअप करतो ना. अच्छा. हा ओ हा, आलो आहे, 1 मिनिट. ती शिवा तर नव्हती ना? नाही, पण शिवा असे कपडे का घालेल? शिवा, खरंच तुला वस्तीतल्या लोकांवर विश्वास नाही का? तुला वाटतं आम्ही खोटं बोलतोय? अरे पण मुद्दा विश्वासाचा नाहीच आहे.
काय खरं काय खोटं याचं आहे. म्हणजे तुला असं बोलायचं की वस्तीतली लोक खोटं बोलतायत? ए अरे येडाय कर तू, काही काय बोलतोस? ती असं कुठे म्हणालीच नाहीये. पण ते असं पण नाही बोलत आहे ना की आशू चुकीचं आहे म्हणून. बरोबर. मग ठीक आहे ना, एक काम करूया, तू त्याला फोन कर बघूया मग काय खरं आणि काय खोटं ते क्लिअर होईल. अरे हा शिवा, मस्त आयडिया. फोन करच आणि या दोघांची तोंड बंद कर. हा अच्छा ठीक आहे शिवा, तू लाव फोन, बघूया कोणाची तोंड बंद होत आहेत ती. ए तुम्ही नका रे भांडू, मी करते फोन. हा बघ फोटो. मांजा बघ काय करतो इकडे. तू मांजा आहे? अरे बघ ना काय करतोय. अरे उचल. जाऊ दे रे. काय कट केला ना? झालं? लागला काय फोन? मी बोलत होतो ते खरं होतं. अरे बाबा मंद आहेस का रे? अरे तिकडं पार्टी चालू आहे, बिझी असेल म्हणून कट केला त्याने फोन. हा ठीक आहे, तू परत फोन लाव. शिवाचा फोन येणार ना, तो उचलणार. लाव तू फोन, लाव. तेव्हा हा मस्त ग्रुप फोटो आला बा सगळ्यांचा. हो आपण हा क्लिअर दिसतायत रे. हो हो हो. ए दे इकडे. हॅलो, कोण बोलतंय? तुम्हाला कळत नाही का आम्ही फोन कट करतोय, तुम्ही सारखे सारखे फोन करताय? आशुतोष आहे का? आशू का तुमचे फोन उचलत बसलाय का? ठेवा फोन. सेन्स यार, काय स्टुपिड लोक आहेत. सोड, आपण मुलगा स्पॉइल करतो. काय झालं? नाही आला तो फोनवर. अरे तो नसणारच. आम्ही जेव्हा तिथे गेलो ना तेव्हाच त्याला कळालं होतं. तुम्हाला कोणाला काय अजून बोलायचंय? त्याची बाजू घ्यायची आहे? पण आशुशी आपलं बोलणंच झालं नाहीये. हा, त्यामुळे खरंच काय घडलंय ते आपल्याला काहीच माहिती नाहीये. त्यामुळे आपण हे सगळं नको बोलायला प्लीज. जाऊ दे, मला काहीच बोलायचं नाही. जे आहे ना ते दिसतंय सगळ्यांना. शिवा, खरंच नक्की काहीतरी गडबड आहे. काय मग कशी वाटली पार्टी? खूप छान, मज्जा आली मला. ग्रेट. दिव्या ऐक ना, आपण लॉंग ड्राईव्हला जायचं? सो सॉरी आशू, पण मला निघावं लागेल. अरे उशीर झालाय, घरी सगळे वाट बघत असतात. डोंट वरी, मी घरी फोन करून विचारतो हवं तर. नाही, कोणी नाही म्हणणार नाही, पण आता त्यांनी विश्वासाने मला पाठवलंय तर असं नाही करता येणार मला. प्लीज समजून घे ना, जावं लागेल मला. ठीक आहे, जातो. एकदा लग्न करून घरी आलीस ना की मी तुला सोडणारच नाही. मांजा झालं तुझं? बरं ऐक ना, दिव्याला घरी सोडशील? तू जा ना. ते पार्टी मी अरेंज केली आहे, माझे मित्र थांबलेत सगळे तिथे. कसं वाटेल त्यांना मी तिला सोडायला गेलो तर? माझं त्यांचा नंबर घेतला? चावी दे. नको, माझ्याकडे नाहीये, रालेकडे. चला वहिनी चल. झालं? हो हो. हे आशू, हाय, थँक्यू फॉर द ट्रीट मॅन. काय आशू, काहीही बोला, खूप खूप मज्जा आली. आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. अमेझिंग. एन्जॉय. अरे हो, तुझा फोन अरे स्विच ऑफ झालाय, चार्ज कर प्लीज. अरे किती बिझी असतोस तू, सारखी कंपनीचे फोन. हो ना, मी सगळे कट केले. चल आता निघतो आम्ही. आणि आईंना आणि भाऊंना नमस्कार. अरे 100%. येस, चलो भेटत जाऊया. चलो बाय बाय बडी, बाय बाय. अच्छा, बाय बाय बडी. बाय बाय. बाय.
चल अशू बाय सी यू बाय बाय. काहीच कळत नाहीये पप्पा, खरंच मला काहीच कळत नाहीये. छकुला बरोबर आहे का नाहीये ते. सह्या तर केलंय नाही, पण मला ना माझं मन सांगते की तो असं नाही करणार, तो असं करूच नाही शकत. त्याला चांगलं वाईट यातला फरक कळतो आणि मला ना हे सगळ्यांना पटवून द्यावं लागेल. हे बघा पप्पा, कुणाचा नसला ना तरी माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्याला यातून बाहेर काढण्यासाठी मी वाटेल ते प्रयत्न करीन. हो, आपली पोरं, आपल्या गँगला पण तो वाईट वाटतोय, तो चुकीचा वाटतोय, पण त्यांना हे कळत नाही की त्यांनी एक फोन केला की त्यांच्यासाठी तो रात्र दिवस काही बघत नाही आणि इथे निघून येतो. वाटेल ती मदत करायला तयार असतो आणि करतोही. नाही पप्पा, मला माहितीये की त्याला फसवण्यासाठी हे कोणीतरी केलंय. तो असं करूच नाही शकत. आणि याच्या मागे कोण आहे ना हे मला बघायचंय. आणि पप्पा, तुम्हाला मी हेही सांगते की जर काही छकुल्याने मुद्दामून जाणून बुजून ठरवून केलं असेल ना तर आमची मैत्री इथेच संपली. शिवा, या सगळ्या वस्तीची फसवणूक झालेली आहे. आमची पोरं बाळ रस्त्यावर येतील का? मला कळतंय सगळं, पण तुम्ही असं न बघता कशा काय सह्या केल्यात? एकदा वाचायचं तरी. पण शिवा, आता तुलाच आमची मदत करावी लागणार आहे. चूक तुम्ही केली आणि आता शिवाची मदत हवी आहे. आता शिवा, आम्हाला वाटलं तुला सगळं माहितीये. तू नेहमी त्याच्या सोबतच असते की नाही? हो, आम्ही बरेचदा तुला त्याच्या बरोबर बघितलं शिवा. हो, बघितलं म्हणजे शिवाने तुम्हाला फसवलं असं होतं का? शिवा, काहीतरी कर ना ग. आता आम्हाला तुझ्या मदतीची खूप गरज आहे, नाहीतर आम्ही सगळे रस्त्यावर येऊ ग. हो, या वयात कुठे जाणार पुरबाळा घेऊन? कुठून आणणार पैसे? अहो, आम्ही सगळे या बिल्डरच्या आशेवर होतो. शिवा, वस्तीला तुझी गरज आहे. शिवा, आमच्या पाठीशी उभी राहा. या संकटातनं बाहेर काढा मला. हे बघा, तुम्ही सगळे जरा शांत व्हा. मी बघते ना तुम्हाला कोण या वस्तीतनं बाहेर काढतं. हो, या वस्तीत माझं पण घर आहे. इथेच लहानाची मोठी झाले मी. या वस्तीतल्या लोकांवर अन्याय होऊ देईन का मी? तुम्ही खरंच काळजी करू नका. मी ना माझ्या ओळखीच्या वकिलाला फोन केलाय. बघूया ते काय म्हणतात. येतील ते, नका काळजी करू. शिवा कोण? मी आहे शिवा. मीच तुम्हाला काल कॉल केला होता. तर ही सगळी ती माणसं आहेत ज्यांनी सह्या केल्या आहेत. तर तुम्हाला काल सांगितलंच आहे, तुम्ही बघा काहीतरी. हे बघ शिवा, मी तुला खोटी सहानुभूती नाही देणार. तुला मी खरं सांगू, त्या लोकांनी सह्या केल्या पण त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्र नाहीये. उद्या जर आपण कोर्टात गेलो तर आपल्याकडे एव्हिडन्स नाहीये. आपण आपली बाजू फार काय अशी मांडू शकणार नाही. अहो, पण काहीतरी तर करावं लागेल ना, नाहीतर तो बिल्डर ही आमची अख्खी वस्ती कशात घालेल. त्या कॉर्पोरेटरला पकडला पाहिजे आधी. मी वकील आहे, कायद्याने चालणारा माणूस. पण अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी कधी कधी थोडा वेगळा विचार करावा लागतो. त्यातून मार्ग निघेल, पण थोडा वेळ लागतो. शेवटी इथला कॉर्पोरेटर पण यामध्ये इन्व्हॉल्व आहे. आई, अगं ये ना मला मदत करायला. मी एकटीच करू का?
आले आले, तू तेवढा आवर, तोपर्यंत मी आले. कंटाळा आलाय बाबा मला. मला कळत नाहीये का आवरतोय आपण हे. असं मधूनच काढलं तू हे सगळं. अगं असं काय करतेस? का आवरतोय म्हणजे? आता कसं सांगू तुला, तुझं लग्न आलंय तोंडावर. सगळी आवरावर नको का करायला? आयत्या वेळी घाई गडबड नको बाबा. सगळी कामं एक एक हाता वेगळी करून टाकू. आणि आता तुला पण सवय करून घ्यायला पाहिजे. लग्नानंतर ह्या सगळ्या गोष्टी तुलाच करायच्या. तुला माहितीये ना मी कुठल्या घरची सून होणार आहे. तिथे ना हे सगळं मालक करत नसतात, नोकर असतात ह्यासाठी. अगं बाई, हो का? पण मग आजच्या दिवशी गरीबाच्या घरी हे काम करशील ना? करते आता काय. कसं आहे ना दिव्या, तुझं सासर कितीही श्रीमंत असलं, घरात कितीही नोकर चाकर असले ना, तरी सून म्हणून तुलाच तुझ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या. शेवटी घराला घरपण हे बाईमुळं असतं. आणि घरात नोकर चाकर असले तर ते तुझा संसार सांभाळणार नाहीये, तो तुलाच सांभाळायचा आहे. तुझ्या नवऱ्याला तू प्रेमाने खाऊ घातलंस ना, तर मग ते जेवण खारट झालेलं असो नाहीतर अळणी असो, त्याला ते गोडच लागणार आहे. आणि राहिला प्रश्न तुझ्या सासू सासऱ्यांचा, तर सकाळी अगदी प्रेमाने घोटभर चहा त्यांच्या हातात दिलास ना, तर त्यांचा अख्खा दिवस गोड जाईल. आणि हे सगळं तुला करायचं सून म्हणून. मी काय बोलले ते येत आहे का लक्षात? बरं चल, माझं हे कपाट झालंय, मी इथलं पण झालंय, मी आतली कपाट आवरायला घेते. हा, हे झालं की मला सांग. सुहास, ते आपल्या वेंडरच्या पेमेंटचं सगळं क्लिअर झालंय ना? हो हो काका, हो 2 दिवसापूर्वीच पेमेंट झालंय, त्यामुळे तुम्ही काळजीच करू नका. हा, कारण काय ती जबाबदारी तुझ्यावर दिल्यापासून मी त्यात लक्ष नाही घातलंय. आणि असंही तू आहेस म्हटल्यानंतर काय काळजी करण्याचं कारण नाही. हा, हे पेपर यावर आपण. हो, अरे जीजू काका, हा बघ आलास. ताई गुड मॉर्निंग. ये अशोक, बस. बरं झालं तू आलास. हे बघ, हे काही पेपर आहेत, त्याच्यावर तुझ्या सह्या हव्यात, जिथे जिथे मार्किंग केलंय तिथे. म्हणजे फायनल झालं का आपलं? येस, आपल्या पहिल्या कन्स्ट्रक्शन साइटचे पेपर आहेत ते. क्या बात आहे. फायनली डील क्रॅक झालं. सगळं तुझ्या नावावर करायचं ठरवलंय. माझ्यावर जबाबदारी सोपवतोस म्हणजे मला तर टेन्शन येत आहे. कसला? अरे मला हे जमेल ना? अरे तुला जमेल अशू, त्यात काय एवढा? काय मला ना कधी कधी आश्चर्य वाटतं की माझा स्वतःवर एवढा विश्वास नाही जेवढा तुमचा माझ्यावर आहे. चालेल. आणि काका तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी पण सगळे पेपर्स नीट वाचून घेतलेत. आशू तू बिंदास सह्या कर. एकदा तुझ्या सह्या झाल्या ना की आपण कामाला सुरुवात करूया. चालेल, चला मी सह्या करून टाकतो. अशू, कुणीही कधीही कुठलाही पेपर दिला तरी तो आधी नीट वाचायचा, सगळं व्यवस्थित बघायचा आणि मगच साईन करायची. नाही, मी वाचलं असतं, तपासले असते, पण आता हे तुम्हीच रेडी केलेत मिळून, सो मी अशीच साईन करत होतो. हो, पण बर ठीक आहे, कर. पण तरी वाचून घेऊ का आधी? हो, तू ते सगळं वाचून घे. आणि एकदा सुहासने वाचलंय म्हटल्यानंतर काही काळजी करायचं कारणच नाहीये. बरं चला, मी ऑफिसला जाऊन येतो. हो चालेल. चला. अच्छा, बाय बाय. दिव्या, खरं खरं सांग, हा हार तुला कोणी दिलाय? अगं आई, आता काय डोकं फोडू का तुझ्या पुढे मी? तेव्हा तुझा विश्वास बसणार आहे. आशूने दिलाय हा हार, कधीपासून सांगतेय मी तुला. दिव्या आई, अगं ती खरं सांगतेय. अगं हा नेकलेस तिला तिच्या नवऱ्यानेच दिलाय. मला तिने काल दाखवला होता, तुम्हाला दाखवायचा राहिला होता. झालं समाधान? आता तरी विश्वास ठेवशील माझ्यावर? हो हो, जरा शांत हो आई, ती खरंच खरं सांगते.
दिव्या पण हे बरं दिसतं का? कशाला त्यांच्याकडून एवढी महागडी वस्तू घ्यायची? आई होणारा नवरा आहे तो माझा. आता त्याच्याकडून काय घ्यायचंय काय नाही घ्यायचंय हे प्रत्येक वेळी मी तुला विचारायचंय का? अगं होणारा नवरा आहे म्हणून त्यांच्याकडून काही मागशील का? मी नाही मागितलंय आई, त्यांनी स्वतःहून गिफ्ट दिलंय मला. तुम्ही जसं काही राजमहालच बनवून ठेवलाय माझ्यासाठी. प्रत्येक वेळी हे करू नको ते करू नको, मला ना कंटाळा आलाय मला. अगं दिव्या, ए दिव्या, बघितलंस? अगं ह्या मुलीचं लग्न ठरलंय ना, आणि कशी वागते ही? आई जरा शांत हो ना तू. मी बघते, तू जरा शांत हो.